अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींच्या दुनियेमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि स्वामींच्या कृपेने आम्ही खूप आनंदात आणि सुखात राहावे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुम्ही आपल्या परिवारातील सदस्य आहात, म्हणून माझा परिवारातील तुम्ही स्वामी भक्तांनो, अनेक दिवसापासून तुम्ही ज्या सुखाच्या क्षणाची वाट पाहत आहात ते क्षण आता तुमच्या खूप जवळ आले आहेत. प्रत्येक भक्तासाठी स्वामींनी एक आनंदाची बातमी तयार ठेवली आहे. ही फक्त बातमी नाही, तर तुमच्या नशिबाचा एक टर्न आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे हा स्पर्श कसा करायचा आणि आशीर्वाद कसा मिळवायचा हे तुम्हाला कळेल. स्वामींचा हा उंचावलेला हात केवळ आशीर्वाद देण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्याची महाशक्ती आहे. हा हात म्हणजे अभय मुद्रा आहे. ही मुद्रा सांगते की घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तुम्ही या हाताकडे पाहता तेव्हा तुम्ही स्वामींच्या या शुभ शक्तीला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची परवानगी देता. तुम्हाला आनंदाची बातमी कधी मिळेल याचे स्वामी 3 संकेत देतात. 1. अचानक लाभ. तुम्हाला अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 2. महत्त्वाचा फोन. तुमचा अडकलेला कॉल किंवा महत्त्वाचा निर्णय लवकरच सकारात्मक येईल. 3. शुभ स्वप्न. रात्री तुम्हाला स्वामींच्या दर्शनाचे किंवा एखाद्या शुभ गोष्टीचे स्वप्न पडेल. हे संकेत मिळाले की समजा स्वामींचा स्पर्श झाला आहे. पण स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामींच्या दरबारात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते. तुम्हाला लगेच आनंदाची बातमी का मिळत नाहीये? कारण स्वामी तुम्हाला जे देणार आहेत ते उत्तम आणि दीर्घकाळ टिकणार असेल. स्वामी तुमची परीक्षा घेत नाहीत, तर तुम्हाला तयार करतात. तुमचा संकल्प मोठा असेल तर त्यासाठी लागणारा विश्वास आणि धैर्य तुमच्यात रुजवायला स्वामींना थोडा वेळ लागतो. म्हणून धीराने आणि श्रद्धेने वाट पाहणे हा स्वामींच्या आशीर्वादाचा खरा वेळ आहे. तुमची वेळ नक्की येईल. आपल्या परिवारातील सदस्यांनो, स्वामींनी तुमच्यासाठी आनंदाची बातमी तयार ठेवली आहे आणि ती योग्य वेळ योग्य मार्गाने मिळेल. विश्वास ठेवा. तुम्ही आज स्वामींच्या हाताकडे पाहिले आहे, म्हणजेच तुम्ही आता थेट स्वामींच्या शांत आणि कृपाशक्तीच्या कक्षेत आहात. लवकरच तुम्हाला एक अद्भुत आणि सकारात्मक अनुभव मिळेल. तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळावी यासाठी कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, मला आनंदाची बातमी मिळाली. हा सत्य आणि श्रद्धेचा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांकडे पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.